हाय फ्रेंड्स. तर आज मला एक सेन्सिटिव्ह टॉपिकवर बोलायचं आहे. ॲक्च्युली आपल्याला प्रत्येकाला ट्रॉमा असतो आणि आपण आपल्या बॅड मेमरीजला कायम रिव्हिजिट करतो. म्हणजे झोपताना किंवा म्युझिक ऐकताना आपल्याला ते विचार येतात आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो. सो हे अवॉइड करण्यासाठी आणि कंटिन्युअस असे विचार ज्यांनाही कोणाला येत आहेत त्यांनी कायम त्या गोष्टीचे पॉझिटिव्ह व्हर्जन बघायचं. म्हणजे मी आता माझ्या बाबतीमध्ये मला चाइल्डहूडमध्ये काळेपणावर खूप बोलायचे नातेवाईक, आई बाबा. बट मी कायम विचार करायचे की नाही, मी आरशात बघायचं मला खूप छान वाटायचं आणि मी कधीही फेनेस क्रीम वगैरे लावलं नाही. सो बरेच वर्ष मी खूप डिप्रेशनमध्ये होते या गोष्टीवर. बट ॲज आय ग्रू अप मी जॉब केला आय टीमध्ये. माझा कॉन्फिडन्स खूप चांगला झाला आणि आय स्टार्टेड हेल्दी इटिंग. सो माय स्किन हॅज इम्प्रूव्ड. या जे लोक बोलायचे, आय थिंक आपण पॉझिटिव्ह विचार करायचा की ते जसे वागतात हा त्यांचं अपब्रिंगिंग आहे किंवा त्यांचे विचार तसे आहेत. इट इज नॉट लाईक की तू खराब आहेस तशी आणि तुझी सेल्फवर्थ त्यांच्या विचारानुसार ठरत नाही. खरं तर सांगायचं टू ऑल पीपल और गर्ल्स और even men who are going through such racist behavior in India also. So तुमची सेल्फवर्थ कोणावरही डिपेंड नाही आहे आणि till you allow somebody to be inferior, you can't be one. So आपण आपल्याला काय समजतो, आपल्याबद्दल चांगला विचार करायचा काय आणि लोकांबद्दलही चांगला विचार करायचा. फॉरगिव्ह करून टाका. लाईक ती गोष्ट आपल्याला कायम बोचत राहील. सो त्यापेक्षा ती गोष्ट फॉरगिव्ह करून टाकणं इझी आहे आणि म्हणजे त्या हेट्रेडने आपल्याला खूप त्रास होतो. सो इवन आय हॅव बीन लाईक थिंकिंग फॉर सो मेनी इयर्स की मला तो असं बोलला, आय वॉज बुलीड बेसिकली. बट आय थिंक इट इज फार बेटर टू लेट गो ऑफ दॅट हर्ट अँड या थिंक इन प्रेझेंट. So yeah, try to as I said, it is very difficult, but still tell yourself every day that it is better to forgive them. Yeah, thank you.